दम दणक्यात गावरान पद्धतीने फरसन भाजी बनवायची. मस्त पातेलं तेल टाकले, जिरे मोहरी टाकली बघा. कडकड कडकड तडतडीत तडकलीच. तर त्याच्यामध्ये टोमॅटो, कांदा, मिरची, अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर मस्त मिक्सरला बारीक करून घेतलंय आणि टाकलं तेलात. त्याच्या आधी आपण भाजून घेतलेलं आहे मस्तपैकी. हे तेलात टाकून आता मस्त परतून घेऊ झणझणीत. आता दणका म्हणजे कसं फरसन भाजी बनवायची जबरदस्त. आता मस्तपैकी हलवून घेऊ. तर त्याला तेल सुटूपर्यंत नॉर्मल जरा तेल सुटलं की मग आता आपण त्यात जबरदस्त मसाले टाकू. मग मस्त घालून घेतला. आता हे घरचं लाल तिकडे बघा, म्हणजे कसं दणका कलर येते बघा, कलर जबरदस्त येते. तेव्हा का मस्त मिक्स करून घ्यायचं. तेव्हा का बघा तुम्ही आई कडकच की आता मिक्स करता. केलं. आता त्याच्यामध्ये आपलं गावठी पद्धतीने घरकुल मसाला, जुनी पद्धत गावाकडचं म्हणजे चुलीवर जेवणमध्ये घरकुल मसाल्याशिवाय मजाच नाही. तर मसाला टाकला तर मस्तपैकी बघा हाय तेवढी 1 रुपयाची पुडी अख्खी टाकून द्यायची बघा, जबरदस्त 1 नंबर लागते. तर मिक्स करून घेऊ. जबरदस्त गॅस असं मिक्स करू पाट. तर लागल तसं जरा पाणी टाकायचं, म्हणजे कसं आता चुलीवरचं असल्यामुळे करपून म्हणून जरा पाणी टाकून नाही का आपलं मस्त तेल सुटूपर्यंत मिक्स करून घ्यायचं. 1 नंबर हो कलर बघा. आपलं घरचं लाल तिखट असल्यामुळं कसं एकदम दणका भाजीला कलर आलाय फरसन भाजीला. आता त्याच्यामध्ये मस्तपैकी मस्त कडक झणझणीत आता आपला फरसन मसाला टाकू. फरसन भाजी मस्त मसाला टाकलाय पूर्ण भरपूर. तुमच्या आवडीनुसार तिखट लागत, तिखट कसा टाकल तेवढा पुढे टाकू शकतो. मस्त मिक्स करू. आता झणझणीत मस्तपैकी जरा पाणी लागल तसं टाकू. आपल्या तुम्हाला पातळ करायचं चांगलं फरसन भाजी कसं गावठा पद्धतीने कसं झणझणीत फरसन भाजी असं मोकळं. आता चवीनुसार मीठ टाकलंय. मस्त सरभरीत भाजी करायची फरसन भाजी. काय कलर आला आहे जबरदस्त. मिक्स करतो पाट. हे बघा पाणी टाकलं 1 नंबर. बघा काय कडक तरी आली फरसन भाजीला 1 नंबर. कशी आहे दणका आहे ना. अरे मला लागले आता दणका भूक. आता मस्त प्लेट घेतली छोटून. आता मस्त फरसन भाजी रस्सा काढू. 1 2 3 4 फळ्या जेवढं वाटते तेवढं घेतो. आता भूकच लागली तेवढी दणका. आता झणझणीत मस्त वरनं टाकले तरी आले. आता फरसन टाकू. अरे बाबा अजून थोडं फरसन टाकत. जबरदस्त खावटेमध्ये म्हणजे कशी दणका. आता कांदा टाकू चिरलेला असा बारीक. काय जबरदस्त 1 नंबर. थोडा हलका लागा कसा लिंबू पिळायचा बघा. मस्तपैकी चपातीचा घास घ्यायचा मस्त. बस अरे बस. काय आता कशी झाली नक्की सांगा.